पायही चंदन सर्वांगी साखर अवघी गोड तुका म्हणे तैसे सज्जनापासून तुका म्हणे तैसे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची चंदनाचे हात पायही
आणि वाजवा भजन. आता आहे तसंच राहू द्या. पाय हे चंदन, चंदनाचे हात पाय हे चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साकर अवघी गोड, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेची ना, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साकर अवघी गोड. महायोगपीठे तटे भीमरत्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं,
कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम् कलानीशवादापनोदार्हदक्षिम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासी आपुलिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ये सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरो चंदनाचे हात पाय ही चंदन चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही हीन कोणी अंग दीपा नाही पाठी कोटी अंधकार सर्वांगी साकर अवघी गोड आजच्या या प्रस्तुत प्रसंगी आणि भगवत चिंतना करता निवडलेला अभंग विश्वसंत जगद्गुरु आणि वैराग्याचा महामेरू ज्यांना आपण म्हणतो असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांच्या या गाथ्यामधील संतपर प्रकरणातील 3 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगाचा थोडक्यात भाव आपण जर या ठिकाणी पाहिला
तर तुकोबाराय या अभंगामध्ये काही दृष्टांत देऊन आपल्या समोर एक सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करतात. तुकोबारायांनी जो सिद्धांत मांडलाय तो सिद्धांत अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये मांडलाय आणि त्या सिद्धांतापर्यंत पोहोचण्यासाठी, तो सिद्धांत आपल्या पुढे पोहोचवण्यासाठी, आपल्या पुढे मांडण्यासाठी तुकोबाराय जवळपास 4 दृष्टांत आपल्या समोर मांडतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय 2 दृष्टांत आपल्याला देतात आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय 2 दृष्टांत आपल्याला देतात. सिद्धांत कोणता म्हटलाय तुकोबारायांनी? संत जे असतात तर संतांकडे आपल्याला कोणत्याही प्रकारचं अवगुण मिळत नाही. त्यांच्याकडे जर काही आपल्याला मिळणार असेल तर ते फक्त त्यांच्या अंगी असलेले गुणच आपल्याला मिळतात. बरं, संतांच्या ठिकाणी अवगुण नसतात आणि गुण असतात, हा सिद्धांत जेव्हा तुकोबाराय आपल्या समोर मांडतात व त्यावेळेला या सिद्धांतापर्यंत पोहोचण्यासाठी तुकोबाराय आपल्या पुढे 4 दृष्टांत आणि 4 उदाहरणं आपल्या समोर ठेवतात. पैकी पहिल्या चरणाचा जर आपण विचार केला, पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात मध्ये तुकोबाराय पहिला दृष्टांत आपल्याला देतात आणि ते असं म्हणतात की चंदनाचे हात पाय ही चंदन. म्हणजेच पहिला दृष्टांत तुकोबाराय चंदनाचा आपल्या समोर ठेवतात. अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये दुसरा दृष्टांत तुकोबाराय आपल्या समोर ठेवतात आणि ते सांगत असताना ते असं म्हणतात की परिसा नाही हीन कोणी अंग. म्हणजेच चंदनाच्या ठिकाणी काही गुण आहेत आणि परिसाच्या ठिकाणी देखील काही गुण आहेत. त्याच्यानंतर अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा जर आपण विचार केला तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय असं म्हणतात, दीपा नाही पाठी पोटी अंधकार. म्हणजेच दिवा जो असतो त्या दिव्याचा दृष्टांत दुसऱ्या चरणामध्ये पूर्वार्धामध्ये तुकोबाराय आपल्या समोर मांडतात आणि दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये तुकोबाराय साखरेचं उदाहरण आपल्या पुढे मांडतात. चंदनाकडे काही गुण आहेत, त्याच्यानंतर परिसाकडे काही गुण आहेत, त्याच्यानंतर दिव्याकडे काही गुण आहेत आणि त्याच्यानंतर मग साखरेकडे काही गुण आहेत. या प्रत्येकाच्या ठिकाणी जे गुण आहेत ते गुण आम्हाला संतांच्या ठिकाणी देखील मिळतात. म्हणून हे दृष्टांत तुकोबाराय आपल्या समोर मांडतात. पण वरील 4ही उदाहरणांचा जर आपण विचार केला तर जसे साखरेकडे, माफ करा, जसं चंदनाकडे काही गुण आहेत तसेच चंदनाकडे काही अवगुण देखील आपल्याला मिळू शकतात. जसं परिसाकडे आपल्याला जर गुण मिळू शकतात तर त्याच परिसाकडे आपल्याला अवगुण देखील मिळू शकतात. दिव्याचं उदाहरण तुकोबाराय देतात. जसं दिव्याकडे गुण असतात त्याचप्रमाणे दिव्याकडे आपल्याला काही अवगुण देखील मिळू शकतात. आणि शेवटचं उदाहरण जेव्हा तुकोबाराय देतात तेव्हा साखरेचं देतात. साखरेकडे जे काही गुण आहेत तर जसं साखरेकडे गुण आहेत त्याचप्रमाणे साखरेकडे आपल्याला काही अवगुण देखील मिळू शकतात. पण हे सगळं मांडत असताना तुकोबाराय म्हणतात जसे या 4ही जणांकडे गुण आहेत आणि अवगुण पण आहेत, पण संत कसे असतात की ज्यांच्याकडे फक्त आपल्याला गुणच मिळतात. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा थोडक्यात भाव मी आपल्या समोर मांडलाय आणि अभंगाच्या मुख्य चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण ज्या कारणानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत त्या कारणाची कारणमीमांसा करणं हे वक्ता या नात्यानं माझं आद्य कर्तव्य आहे. श्री मारुतीरायांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने गेल्या 48 वर्षापासून साजरा होणारा अखंड हरिनाम उत्सव आणि यावर्षी या सोहळ्याचं हे 49वे वर्ष आहे. याचाच अर्थ सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे ही वाटचाल आपली चालू झालेली आहे. आणि बघा, काही सोहळ्यांची काही वैशिष्ट्ये असतात. काही ठिकाणचे सोहळे असे जे असतात ते भगवंताच्या
जन्मोत्सवाच्या निमित्ताने साजरे होतात. आणि महाराज काही सोहळे असे असतात जे भक्ताच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साजरे होतात. पण माझ्या उदाहरणामध्ये आलेला हा कदाचित चुकीचा असेल तर तुम्ही दुरुस्ती करा, पण माझ्या अभ्यासामध्ये आलेला हा असा एकमेव हा कार्यक्रम आहे ज्याची सुरुवात ही भगवंताच्या जन्मोत्सवाने होते. आणि याच उत्सवामध्ये जसं देवाचा जन्मोत्सव साजरा केला जातो तसेच त्याच देवाची भक्ती करणारा जो महान भगवत भक्त म्हणजे श्री मारुतीराय यांच्या जन्माचा देखील उत्सव साजरा होतो. म्हणजे दोन चांगले असे योग आपल्याला या उत्सवामध्ये जुळून आलेले दिसतात. ते म्हणजे भगवान श्री प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आणि भगवान श्री मारुतीरायांचा जन्मोत्सव. विठ्ठल विठ्ठल. आणि कोणताही उत्सव म्हटलं की हे जे उत्सव एवढी वर्ष चालतात, एवढी वर्ष वाटचाल करतात, या उत्सवांना साधू महात्म्यांचा आशीर्वाद या ठिकाणी असतं. म्हणून ही जी उत्सव आहेत ही एवढ्या वर्षापासून चालू असतात. आणि प्रामुख्याने या उत्सवाला ज्यांचे आशीर्वाद आहेत, ज्यांची कृपा या उत्सवावर आहेत, ते म्हणजे ब्रह्मलीन वैकुंठवासी शंकर बाबा कवडे महाराज असतील, त्याच्यानंतर वैकुंठवासी सद्गुरू सावळराम बाबा असतील, वैकुंठवासी सद्गुरू शंकर बाबा शहाणकर असतील, आणि वैकुंठवासी सद्गुरू रामदास बाबा असतील, त्याच्यानंतर वैकुंठवासी सद्गुरू सदाशिव बाबा असतील. या सर्व थोरा महात्म्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम जसं 49वं वर्ष यावर्षी साजरं होतोय, पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने कदाचित याच्यापेक्षा जास्त उत्सवाने साजरं होणार. विठ्ठल. आणि खरं म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसेल, काही जणांना माहिती देखील असेल, या उत्सवाचं आणि आमच्या परिवाराचं किंवा माझं म्हणा एक भावनिक नातं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण काय की वैकुंठवासी बाबांनी अनेक वर्ष या सोहळ्यामध्ये सेवा केलेली आहे. आणि जसं गुरुवर्य लक्ष्मण बाबांनी मला सांगितलं की आजची ही जी द्वादशीची सेवा होती हीच बाबांची सेवा असायची. आणि त्यांनी मला फोन केला, म्हटलं कसे का होईना, वाकडी निकडी का असेना, पण यावर्षी तुम्ही आम्हाला सेवा या ठिकाणी द्या. आणि बाबांची जी असलेली सेवा आणि त्या सेवेबद्दल किंवा त्या सेवेचा एक पुन्हा एकदा पाईक होण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करेन. आणि सर्वांना बाबांबद्दल माहितीच आहे. म्हणजे मगाशीच आमच्या विलास मामांनी सांगितलं की इथपासून ते नागकरच्या त्या तरीपर्यंत किंवा इथपासून ते नागकरचा जो लोखंडी ब्रिज होता जुना, तर तिथपर्यंत ही लोक बैलगाडी घेऊन जायची. विचार करा, आता टू व्हीलरने येता येता आपली एवढी दमछाक होते, एवढी धूळ असते, रस्ते खराब असतात, टू व्हीलरने येता येता आपली एवढी दमछाक होते. विचार करा, या मंडळीने कोणतीही साधनं नसताना आपल्या पुढे एवढे मोठे उत्सव उभे करून दाखवलेत. बाबा तरी आटेवरून यायचे, मला वाटतं सावराम बाबा तर डोंबिवलीवरून येत असतील. म्हणजे त्यांचा प्रवास देखील किती खडतर असेल. जांभूळपाडा म्हणा, खांडवळ म्हणा, आमणे म्हणा, या परिसरामध्ये या सर्व महात्म्यांनी जे काही पेरलं आणि त्याचाच उपभोग आज आपण घेतोय. विठ्ठल. आणि खरं म्हणजे आज या कीर्तनाकरता प्रमुख मंडळींची देखील उपस्थित आहे. दोघांचीच नाव मी या ठिकाणी घेतो. आता बरोबर दोघांच्या मध्ये मी सापडलो, नात्याने पण मध्येच सापडले, कल्याणच्या आणि भिवंडीच्या. आणि या कीर्तनाला पण मी मध्येच सापडलोय. आणि खरं म्हणजे आज या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती आहे, अध्यक्ष कल्याण तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे हरिभक्तपरायण माधव महाराज केशव आणि आमले लोणाड परिसराचे अध्यक्ष हरिभक्तपरायण जनार्दन महाराज पाटील असतील. आमचे सदवलीचे बाबा या ठिकाणी आलेले आहेत. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाने लक्ष्मण बाबा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसेच आमचे खजिनदार हरिभक्तपरायण दशरथजी महाराज मोगरे, आणि ज्यांचा अभ्यास पाहून आम्ही शिकतोय, ज्यांची ज्ञानेश्वरी पाहून आम्ही असं शिकतोय, योगेश दादा हरिभक्तपरायण योगेश महाराज पाटील सरवलीचे, हे देखील सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच गायनासाठी देखील
हरिभक्तपरायण देवीदास महाराज आणि हरिभक्तपरायण मयूर महाराज. आणि आपल्या सर्वांना परिचय आहेच आपल्या भागाचं वैभव म्हणजे हरिभक्तपरायण तुकाराम महाराज माळी यांची पखवाजाची साथ या कीर्तनाला आहे. तरी पुन्हा एकदा भगवान श्री मारुतीरायांच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि अभंगाच्या मुख्य चिंतनाला सुरुवात करतो. अभंगाच्या पहिल्या चरणाचा जर आपण विचार केला तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाने असं म्हणतात की चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कोणी अंग. बघा, सामान्य माणसाचा किंवा कोणाचाही विचार केला तर प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं चांगलं व्हावं. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने कोणत्या ना कोणत्या प्रकाराने प्रत्येक जण काय करत असतो, प्रत्येकाची धडपड कशासाठी असते तर ती म्हणजे आपलं चांगलं होण्यासाठी. अहो, आपलं नाही, संतांची देखील तीच धारणा आहे. काकड्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला येतं, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुकोबर आहे, संतांना ही जी विनवणी करतात ती कशासाठी करतात? गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. गोमट म्हणजे काय तर चांगलं व्हावं ही प्रत्येकाची धारणा असते. म्हणजेच कोणत्या ना कोणत्या फळाची अपेक्षा करत असताना आपण जीवन जगतो. विठ्ठल विठ्ठल. कोणत्या ना कोणत्या फळाची अपेक्षा करत 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 आपण जीवन जगत असतो. पण एका गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल, संसार जो आहे हा निष्फळ आहे आणि परमार्थ जो आहे हा सफल आहे. विठ्ठल एक वाक्य तुम्हाला मी या ठिकाणी सांगून जातो. आपल्याला जीवनामध्ये काही ना काही मिळवायचं असतं, काही ना काही मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, बरोबर. पण आपण यासाठी प्रयत्न केले पाहिजे की जे काही आपण मिळवणार, जे काही आपण मिळवलेलं आहे ते शेवटपर्यंत आपल्या सोबत असलं पाहिजे. विठ्ठल. दोन मुद्दे मी आपल्या समोर मांडले. त्याच्यापैकी पहिला मुद्दा होता की संसार जो आहे हा निष्फळ आहे आणि परमार्थ जो आहे हा सफल आहे. मग या ठिकाणी कोणाला दोन शंका उपस्थित होऊ शकतात की महाराज संसार निष्फळ कसा आणि महाराज परमार्थ सफळ कसा? विठ्ठल विठ्ठल. बघा, संसाराचा जर आपण विचार केला तर कोणत्या कोणत्या गोष्टी मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो? पहिली गोष्ट धन मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो, बरोबर. दुसरी गोष्ट, जुन्या काळामध्ये आपल्याकडे भरपूर काय म्हणतात त्याला पशुधन असायचं, म्हणजे गाई म्हशी बैल आपल्याकडे खूप रेलचेल असायचं त्यांचा. म्हणून दुसरी गोष्ट मिळवण्याचा आपण जो कोणता प्रयत्न करतो तो म्हणजे पशु मिळवण्याचा प्रयत्न करतो, चांगले पशु. आता बघा, आता ठीक आहे बैल वगैरे नाही आहेत आपल्याकडे, झुंजी वगैरे एकदम बंद झाल्यात, पण आता मुलांना कशाचं वेळ आहे का नाही? शर्यतीचा वेळ. म्हणजे भले शेतीसाठी नाही मुलांना आता त्या बैलांची आवड, पण शर्तींसाठी नक्की आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे जसा पैसा मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो तसा चांगला पशु मिळवण्याचा देखील आपण प्रयत्न करतो. तिसरा प्रयत्न माणसाचा असा असतो की चांगली पत्नी आपल्या या संसारामध्ये आपल्याला लाभावी, एक चांगली सद्गुण गुणी एक पत्नी आपल्याला लाभावी अशी प्रत्येकाची एक इच्छा असते. आणि त्याच्यानंतर प्रत्येक माणसाची अजून एक इच्छा असते, ती म्हणजे चांगला लोकसंग्रह आपल्याकडे असावा. मी पहिलं काय सांगितलं तुम्हाला की प्रत्येकाला इच्छा असते धनाची, दुसरी इच्छा असते पशुची, तिसरी इच्छा असते चांगली पत्नी मिळवण्याची, चौथी इच्छा असते हे चांगला लोकसंग्रह व्हावा. लोकसंग्रह व्हावा म्हणजे काय? चांगली चांगली माणसं आपल्या सोबत असली पाहिजे, चांगल्या चांगल्या माणसांनी आपला गौरव केला पाहिजे, मान सन्मान केला पाहिजे. म्हणजे एक प्रकारचा लोकसंग्रह व्हावा आपल्याला असं वाटत असतं. आणि त्याच्यानंतर पाचवी एक गोष्ट आपल्याला नेहमी वाटत असते की हा जो देह आहे हा सतत निरोगी राहावा.
या 5 गोष्टी जे आहेत ह्या मिळवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करतो. पण आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, या 5 गोष्टींपैकी कोणती गोष्ट आपल्या सोबत येते? बोला, उत्तर द्या. सगळ्यांची जेवण झाली आहेत ना? मी काही कठीण प्रश्न नाही विचारला, मी फक्त तुम्हाला एवढंच विचारलंय की धन असेल, पशु असेल, चांगली पत्नी असेल किंवा लोकसंग्रह असेल, आपण जी लोक जमवतो तो लोकसंग्रह असेल किंवा हा देह असेल, याच्यापैकी कोणती गोष्ट आपल्या सोबत येते? याचं उत्तर आपल्याला एकच मिळेल की कोणतीही गोष्ट आपल्या समोर येत नाही. बघा, माऊली जेव्हा 15व्या अध्यायामध्ये असं म्हणते, 15व्या अध्यायाची सुरुवात काय? ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुर्व्यम छंदांसी यस्य पर्णानि यत्स्तं सवेदविद. आणि ह्याच 15व्या अध्यायामध्ये भाषांतर करत असताना माऊली असं म्हणतात की यया फुलना चुंबिता फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडुसुता ते रुखची असणे. या संसार वृक्षाचं वर्णन करत असताना माऊली असं म्हणतात की हा जो संसार वृक्ष आहे, या फळना चुंबिता, या संसार वृक्षाला कोणत्याही प्रकारचं फळ नसतं. या संसार वृक्षाला फुलना तुरंबिता, म्हणजे कोणत्याही प्रकारचं फूल नसतं. आणि त्याच्यामुळे हा वृक्ष कसा असतो? हा रूखच असतो. मला सांगा, ज्या झाडाला कोणत्याच प्रकारचं फळ येत नाही किंवा कोणत्याच प्रकारचं फूल येत नाही, ते आपल्याला आवडतं का? त्याच्यापासून आपल्याला काही मिळतं का? तर त्याचं उत्तर नाही. म्हणजेच ते झाड कसं झालं? हे निष्फळ झालं. आणि तोच क्रम जर लावायचा झाला, संसार वृक्ष कसा आहे? हा निष्फळ आहे. विठ्ठल. आता जे मी तुमच्या समोर चिंतन मांडलं, याच्यावर एक चांगला श्लोक आहे. धनानि भूमौ पशवश्यगोष्ठे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देह चितायाम परलोक मार्गे कर्मानुगतो गच्छति जीवो एकः. तुमच्या समोर जर कोण येत असेल, तुमच्या सोबत जर कोण येत असेल, तर ते म्हणजे तुम्ही आयुष्यभर केलेली कर्म. विठ्ठल. धनाचा जर आपण विचार केला, मला सांगा, रावणाकडे केवढी संपत्ती होती? तुकोबारायांच्या भाषेत जर सांगायचं झालं, सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही. कामन जाती संपदा देवा, कामन जाती संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. केवढी होती त्याची संपत्ती? आपले जुने कीर्तनकार मस्त रंगवून सांगायचे, तो जर लोकसभेला उभा राहिला ना, तर लोकसभेला तो वन साइड निवडून येईल. म्हणजे त्याला अपोजिटच मिळणार नाही, एवढी त्याची संपत्ती किंवा एवढं त्याचं जे काही आहे. म्हणजे संसारामध्ये एवढं काही रावणाने मिळवलं, पण त्याच्यासोबत काहीच गेलं नाही. मी दुसरा मुद्दा मांडला होता की पशु जे असतात, हे पशु देखील कुठपर्यंत आपल्या सोबत असतात? ते जोपर्यंत गोठ्यात आहेत, त्या गोठ्यामध्येच ते तिथेच राहतात. त्याच्यानंतर पत्नी, चांगली पत्नी मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो, पण ही पत्नी कुठपर्यंत असते आपल्या सोबत? तर ती उंबरठ्यापर्यंतच असते. त्याच्यानंतर जे आपण लोकसंग्रह करण्याचा प्रयत्न करतो, लोकांनी मला चांगलं म्हणावं, मी लोकांसाठी हे करेन, असं करेन, तसं करेन, पण ही लोक तरी कुठपर्यंत आपल्या सोबत असतात? ती म्हणजे स्मशानापर्यंतच ती आपल्या सोबत असतात. आणि ज्या देहावर आपण एवढं प्रेम करतो, हा देह तरी कुठपर्यंत असतो? तो म्हणजे जोपर्यंत ती चिता आपली रचली जात नाही,
तोपर्यंत हा देह आपल्या सोबत असतो. मग आपल्या समोर येतं काय, तर ते म्हणजे आपण केलेलं कर्म. कर्म म्हणजे काय, जर धर्माप्रमाणे आपण वागलो तर आपल्या सोबत पुण्य येतं, आणि जर आपण धर्माप्रमाणे वागलो नाही, निषिद्ध कर्म जर केलं तर तेच पाप आपल्याला भोगावं लागतं आणि परत यावं लागतं. म्हणजे संसार कसा झाला तर हा निष्फळ झाला. मग महाराज दुसरा मुद्दा तुम्ही मांडला होता की हा परमार्थ सफल आहे. हा परमार्थ तरी सफळ कसा म्हणायचा, तर या प्रश्नाला उत्तर देताना आपल्याला अशी संगती मांडता येईल की बघा, परमार्थाला लागल्यानंतर आपल्याला काय काय येतं, कशा कशाशी आपल्याला संबंध जोडला जातो, कोणाकोणाशी आपला संबंध जोडला जातो. जेव्हा आपण परमार्थाला लागतो, पहिली गोष्ट म्हणजे देवाशी आपला संबंध जोडला जातो, बरोबर ना. जेव्हा आपण परमार्थ मार्गाला लागतो, आपली एक अधिष्ठात्री देवता समोर ठेवून आपण त्याची साधना करत असतो. म्हणजे परमार्थामध्ये आल्यानंतर आपण काय करत असतो, तर देवाशी आपला संबंध येतो. दुसरा संबंध आपला कोणाशी येतो परमार्थामध्ये आल्यानंतर, तर दुसरा संबंध येतो आपला भगवंताच्या नामाशी. कारण जर आपण साधक दशेला आलो तर भगवंताचं नामचिंतन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि तिसरा संबंध जर आपला कोणाशी येत असेल तर तो म्हणजे संतांशी. महाराज आमचं चिंतन चाललंय की प्रत्येकाला चांगलं व्हावं असं वाटत असतं, आणि चांगलं होण्यासाठी कोणी ना कोणी काही ना काही प्रयत्न करत असतो, आणि चांगलं होण्यासाठी काही ना काही फळ मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. मुद्दा पहिला मांडून झाला की संसार हा निष्फळ आहे, आणि दुसऱ्या मुद्द्यावर आमचं चिंतन चाललंय की परमार्थ सफल आहे. मग परमार्थ सफल कसा, तर 3 गोष्टींशी आमचा संबंध येतो. ते म्हणजे पहिला संबंध येतो देवाशी, दुसरा संबंध आमचा येतो भगवंताच्या नामाशी, आणि तिसरा आमचा संबंध येतो तो म्हणजे संतांशी. आता देवाची संबंध आल्यानंतर काय काय होतं आमच्या जीवनामध्ये, काय काय होतं जीवनामध्ये आमच्या, तर बरेच काही होतं. आपण सोप्या प्रमाणांच या ठिकाणी उदाहरण घेऊया. देवाशी संबंध आल्यानंतर काय होतं, त्याचं पहिलं उत्तर म्हणजे तेणे मुक्तीच्या भगवंताशी संबंध आल्यानंतर काय होतं, तर माऊली म्हणतात की तेणे मुक्तीचारी साधिल्या देवाचे द्वारी उभा क्षणभरी. म्हणजे काय झालं, देवाच्या दारात उभा राहिल्यानंतर आपला आणि देवाचा संबंध आला, आणि त्याचं फळ आपल्याला काय मिळालं की तेणे मुक्तीचारी साधिल्या. 4 मुक्ती आपल्याला माहिती आहेत, पण सांगण्याचा मुद्दा आपला असा चाललाय की तेणे मुक्तीचारी म्हणजे भगवंताला, भगवंताशी संबंध आल्यानंतर आमचा जे काही आहे, आमचं जीवन जे आहे हे सफळ होतं. अजून एक माऊलींच्या प्रमाणाचा जर आपण या ठिकाणी आधार घ्यायचा झाला तर माऊली असं म्हणतात की आधी संसार सुफळ झाला गे माय देखियले पार.
आहे, पण कशामुळे? देखी येणे पाय विठोबाचे. याचा आमचा संबंध कशाशी आला? याचा अर्थ आमचा संबंध कशाशी आला? तर तो म्हणजे भगवंताशी आला, आणि भगवंताशी आल्यामुळे आमचं जीवन हे सफळ झालं. दुसरं चिंतन आपण मांडत होतो की परमार्थामध्ये कशाची सफलता आहे, किंवा परमार्थामध्ये सफल कशाने होतो? तर ते म्हणजे भगवंताच्या नामाने. आपण जर सोप्या प्रमाणाचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणजेच काय झालं तर भगवंताच्या नामाने आम्हाला काय मिळणार आहे, कोणती सफलता मिळणार आहे? तर पुण्य, ज्याची गणनाच आम्हाला करता येणार नाही. किंवा आणखीन सोपं उदाहरण द्यायचं झालं तर नाथ महाराजांच्या हरिपाठाचे जे ध्रुवपद आहे ती म्हणजे भगवंताच्या नामाची सफलताच आहे. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यानाही मागुता जन्म घे, त्यानाही मागुता जन्म घे, त्यानाही मागुता जन्म घे, त्यानाही मागुता जन्म घे. हरिमुखे गाता हरपली चिंता, हरिमुखे गाता हरपली चिंता, हरिमुखे हरिमुखे गाता हरपली चिंता, त्यानाही मागुता जन्म घेणे. म्हणजे पुन्हा एकदा सांगण्याचं तात्पर्य हेच की परमार्थामध्ये सफलता मिळते ही कशामुळे? तर भगवंताच्या संगतीमुळे, त्याच्यानंतर भगवंताच्या नामाच्या संगतीमुळे, आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे परमार्थामध्ये सफलता कशामुळे मिळते? ती म्हणजे संतांमुळे. बरं, मग आता या ठिकाणी कोणाला शंका उपस्थित होऊ शकते की महाराज तुम्ही म्हणताय की परमार्थामध्ये सफलता आम्हाला संतांमुळे मिळेल किंवा संतांच्या संगतीत जाण्यामुळे मिळेल. मग ते संत आहेत कसे? ते संत आम्ही ओळखायचे कसे? त्या संतांना आम्ही समजून कसं घ्यायचं? तर याची थोडक्यात जर आपल्याला या ठिकाणी या संदर्भात जर थोडक्यात चिंतन मांडायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की संतांना समजून घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्याला त्यांच्या चरित्राचा अभ्यास करावा लागेल. म्हणजेच त्यांचं चरित्र आपल्याला समजून घ्यावं लागेल. संतांना जर आपल्याला ओळखायचं असेल तर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या महिमेचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला संत समजून घ्यायचे असतील तर तिसरी गोष्ट म्हणजे त्यांची लक्षणं आम्हाला कळाली पाहिजे. विठ्ठल संतांच्या चरित्राचा आम्ही अभ्यास का करायचा? संतांच्या महिमेचा आम्ही अभ्यास काय करायचा? आणि संतांच्या लक्षणांचा आम्ही का अभ्यास करायचा? याची काही कारणं आहेत. संतांच्या चरित्राचा आम्ही अभ्यास का करायचा? कारण का कोणत्याही संताचं चरित्र तुम्ही जर उघडून पाहिलं तर प्रत्येक संत आम्हाला काय शिकवतात? येणारी कोणतीही परिस्थिती असो, मग ती अनुकूल असो महाराज किंवा प्रतिकूल असो, अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी जर कोण आम्हाला शिकवत असेल तर ते म्हणजे संतांचं चरित्र. अगदी 2 ओळीत तुकोबारायांचं चरित्र आपल्या समोर आणा. तुकोबारायांच्या जीवनाचा पूर्वार्ध बघा आणि तुकोबारायांच्या जीवनाचा उत्तरार्ध बघा. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती होती, माफ करा, जेव्हा अनुकूल परिस्थिती होती सुरुवातीच्या काळामध्ये, तेव्हा देखील तुकोबारायांच्या परमार्थाचा हा चढताच क्रम होता. आणि जेव्हा दुष्काळानंतर परिस्थिती प्रतिकूल आली, सगळं निघून गेलं,
पत्नी निघून गेली, भाऊ निघून गेला, आई वडील निघून गेले, धन संपदा सगळी निघून गेली. नवे नवे तर ज्यासाठी तुकोबरायांनी आपल्या जीवनाचा अट्टास केला, ती तुकोबरायांच्या गाथेला देखील लोकांनी त्यावेळेला बुडवण्याची आज्ञा दिली. म्हणजे ही झाली परिस्थिती प्रतिकूल. आपल्या जीवनाचा जर आपण विचार केला तर महाराज जेव्हा जोपर्यंत आपली परिस्थिती अनुकूल असते तोपर्यंत आपले चेहरे एकदम प्रफुल्लित असतात. जोपर्यंत आपल्या खिशामध्ये पैसा असतो किंवा अनुकूल परिस्थिती असते तोपर्यंत आपले चेहरे हे हसरे खेळते दिसत असतात. पण एकदा का मंथ एंडिंग आली, जीवनाचा तुमचा बँक बॅलन्स जर कमी कमी होत गेला तर प्रतिकूल परिस्थिती ही माणसाच्या जीवनामध्ये तयार होते. पण या प्रतिकूल परिस्थितीला आपल्याला सामोरं जाता जाता नाकीनऊ येतात. मग संत चरित्र आम्हाला काय शिकवतात तर कोणतीही परिस्थिती असो त्या परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे संत चरित्र आम्हाला शिकवतात. म्हणून संतांच्या चरित्राचा आपण अभ्यास करायचा. विठ्ठल घल संतांचा जो महिमा आहे त्या संतांच्या महिमेचा आम्ही अभ्यास का करायचा? कारण का संतांची महिमा किंवा संतांचा जो महिमा असतो तो काय करत असतो की आमच्या जीवनातली श्रद्धा ही भगवंतापर्यंत ही वाढवण्याचं काम जर कोणत असेल तर तो संतांचा महिमा करत असतो. कोणत्याही संतांचं आपण जर उदाहरण घेतलं, माऊलींचं घ्या, तुकोबारायांचं घ्या, नाथ महाराजांचं घ्या, प्रत्येकाच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर प्रत्येकाचं संत जीवन आम्हाला काय शिकवतं, त्यांचा महिमा आम्हाला काय शिकवतो की आपण जीवनामध्ये काय करायचं असेल तर ती म्हणजे भगवंतावर श्रद्धा. विठ्ठल म्हणजे संत चरित्र आम्हाला काय शिकवतात तर प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल परिस्थितीला सामोरं कसं जायचं. संतांचा महिमा आम्हाला काय शिकवतो तर भगवंतापर्यंत आपली श्रद्धा कशी वाढत गेली पाहिजे. आणि तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे संतांचं लक्षण. बघा महाराज मला वाटतं आपल्याला विचारसागरामध्ये सांगितलंय की लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी, म्हणजे कोणत्याही वस्तूची सिद्धी कशाने होते तर ती लक्षणाने होते. संतांच्या लक्षणाचा आम्ही का अभ्यास करायचा? कारण साधक जीवनाला लागल्यानंतर, साधक दशेला आल्यानंतर संतांच्या लक्षणांचा जर आम्ही अभ्यास केला तर निश्चित आम्ही आमच्या साध्यापर्यंत पोहोचू शकतो. मग त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल की संतांच्या लक्षणाचा आम्हाला अभ्यास करावा लागेल. लक्षणांचा विचार करत असताना आपल्याला 12व्या अध्यायामध्ये अनेक प्रकारची लक्षणं त्या ठिकाणी दिसून येतात. 12व्या अध्यायाचा विचार आपण बाजूला सोडू. आज आपण या ठिकाणी जो अभंग चिंतना करता निवडला आहे तर संतांची लक्षणं कोणती असतात, त्यांचं उदाहरण कसं असतं, तुकोबारायांना जो सिद्धांत मांडायचा आहे तो सिद्धांत मांडण्यासाठी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय
तुकोबराय संतांचं एक लक्षण आपल्या समोर मांडतात आणि ते मांडत असताना ते असं म्हणतात की चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कोणी अंग. बघा, एखादी वस्तू जी असते ही आपल्याला प्रमाणाने सिद्ध करायची असते. त्याच्यानंतर एखादी वस्तू जी असते ही अनुमानाने आपल्याला सिद्ध करायची असते. त्याच्यानंतर एखादी जी वस्तू असते ही प्रत्यक्ष आपल्याला सिद्ध करायची असते. आणि एखादी वस्तू जी असते ही आपल्याला काहीतरी उदाहरण देऊन किंवा अनुमान देऊन आपल्याला सिद्ध करायची असते. सोप्या भाषेमध्ये मी सांगतो. आता आपण पंढरपूरच्या वारीला जाणारी जवळपास सर्व मंडळी आहोत, बरोबर. आता लहानपणी माझ्यासोबत काय सांगतो झालं महाराज ते मी तुम्हाला सांगतो. आता शेवटच्या काळामध्ये बाबांचं काय पंढरपूरला जाणं होत नव्हतं. तर मग तेव्हा बाबा काय करायचे, एकतर आमचे दशरथ महाराज मोगरे यांच्यासोबत गाडीने जायचे किंवा शेवटी त्यांना काही जाणं होत नव्हतं. मग वारीचा विषय निघायचा, कारण एकदा वारीला गेलेला माणूस तो पुन्हा कधी वारी चुकवल्याशिवाय राहत नाही. तर बाबांचंही तसंच व्हायचं, चुकवत नाही, माफ करा. तर बाबांचंही तसंच व्हायचं की आम्ही जेव्हा बसलेलो असायचो किंवा संध्याकाळच्या वेळेला इकडे वारी चालू झाली, प्रस्थान चालू झाली की बाबांच्या मुखामध्ये फक्त वारीचीच चर्चा असायची. आता बाबा जेव्हा जेव्हा सांगायचे तेव्हा मनातल्या मनात मला पण वाटायचं वारी म्हणजे काहीतरी असलं पाहिजे, वारी म्हणजे काहीतरी असलं पाहिजे, वारीला आपण गेलं पाहिजे, काही पण करून आपल्याकडून एक तरी वारी ही झालीच पाहिजे. मग मनात सतत तो विचार यायचा की वारी झाली पाहिजे, वारी झाली पाहिजे. तर मग ते सांगत असताना बाबा बघा कशा क्रमाने सांगायचे. तर जेव्हा वारीचा विषय निघायचा तेव्हा बाबा काय म्हणायचे की अशी असते वारी, इथे रिंगण होतं, इथे गोल रिंगण होतं, इथे उभं रिंगण होतं. मग उभ्या रिंगणाला काय म्हणतात, गोल रिंगणाचा अर्थ काय, उभ्या रिंगणाचा अर्थ काय, त्याच्यामध्ये वारीमध्ये कसं आपण जेवतो, कसं राहतो, काय करतो, किती वाजता उठतो, काय. तर मग हे कसं झालं, सांगत असताना एखादी वस्तू पटवून देण्यासाठी पहिले मला त्यांनी शब्दांनी सांगितलं. कसं वारी म्हणजे हे, वारी म्हणजे ते, वारीमध्ये आपल्याला हे करावं लागतं, ते करावं लागतं. तेव्हा शब्दांनी मला त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला की वारी अशी असते. मग त्याच्यानंतर जेव्हा ते शब्दांनी मला समजून सांगायचे की अशी असते वारी, तेव्हा मग मी मनातल्या मनात विचार करायचो, डोक्यामध्ये विचार करायचो की अशी असेल वारी, म्हणजे त्याचा मी अनुमान लावायचो. मला जे शब्द माझ्या पुढे बाबांनी मांडले होते की अशी असते वारी, मग मी त्याचा अंदाज लावायचो की अशी असेल वारी, वारीमध्ये आनंदच आनंद, आनंदाचा सोहळा म्हणजे वारी, असं मी अनुमान त्या ठिकाणी लावायचो. मग आता शब्द प्रमाण झालं, अनुमान प्रमाण झालं, मग आता प्रत्यक्ष प्रमाणाची वेळ आली. मग आता झालं एक दिवशी असंच की प्रस्थान सोहळा झाला आणि प्रस्थान सोहळा झाल्यानंतर माऊलींचा सोहळा हा पुण्यामध्ये येतो आणि आमचे वैकुंठवासी शत्रुघ्न महाराज म्हणजे आमचे मामा ते काय करायचे, 52 नंबर दिंडीमध्ये चालायचे. रथामागे 52 नंबर, आंबेगाव तालुक्याची ती दिंडी आहे. तर मग झालं असंच, पुण्याला पोहोचलो आम्ही आणि त्याच्यानंतर म्हणजे दिंडी पुण्याला पोहोचली, वारी पुण्याला पोहोचली. रात्री आदल्या दिवशी मला त्यांचा फोन आला की उद्याच्या उद्या सकाळी 6 वाजता पुण्यामध्ये हजर पाहिजे. मी तेव्हा कॉलेजलाच होतो आणि मग म्हटलं मामांना, म्हटलं मामा माझ्याकडे एकतर चांगले धोतर नाही आहेत, तर 1-2च धोतर आहेत, त्याच्यानंतर माझ्याकडे कपडे नाही, वळकुटी नाही, काय नाही. म्हटलं एक फक्त बॅग भरायची आणि तसंच निघून यायचं. म्हटलं मामा पैसे नको, पैसे पण. आता घरातून निघालो, आता मनामध्ये ते विचार होतेच की अशी असेल वारी, वारी म्हणजे हे, वारी म्हणजे ते, वारी म्हणजे आनंदच आनंद. आता पुण्याला जेव्हा सोहळा पोचतो तेव्हा आपल्या सर्वांना माहितीये की पुण्याला असते एकादशी. आता माझा तो वारीचा मानच पहिलाच दिवस आणि मनामध्ये आधीच एक मी बांधून ठेवलं होतं की अशी असेल वारी. आता पुण्याचा माझा तो पहिलाच दिवस आणि मला वाटलं की चला बाबा सकाळी एकतर 5 वाजता उठावं लागेल किंवा 6 वाजता उठावं लागेल. बापरे, बघतो तर काय 2 वाजल्यापासूनच तयारी. पुण्यामधून जेव्हा पालखी निघते 2 वाजल्यापासून तयारी.
म्हणजे जे झोपलो होतो 10 वाजता, उठलो किती वाजता? 2 वाजता. म्हटलं मामांना, मी म्हटलं की मामा 2 वाजता आपण तयार झालोय, चला आपण दिंडीला लागूया, म्हणजे माऊलींसोबत जाऊया. मामा म्हटले नाही, इथे माऊली येता येता 6 वाजतील. 6 वाजता माऊली त्या ठिकाणी पोहोचते, पण उठावं किती लागलं? 2 वाजता. बरोबर. आता एकादशीचा जो दिवस असतो, ज्यांनी वारी केली त्यांना माहितीये, माऊलींसोबत जे चाललेत, मला वाटतं आमचे महाराज माऊलींसोबतच चालतात, रेखामागे 27 नंबर. तर तो दिवस असतो एकादशीचा. आणि मी नुकतीच एकादशी त्यावेळेला चालू केली, लहानच होतो, आणि एकादशी मी नुकतीच चालू केली होती. आणि एकादशीच्या दिवशी आता मला काय वाटलं, आपलं कसं एकतर आमच्या कल्याणच्या दिंडीमध्ये किंवा आपल्या आमने लोणारच्या दिंडीमध्ये जे सकाळी 6 वाजल्यापासून चालू होतो, मग उकाळा असेल किंवा नाश्ता असेल किंवा काय असेल, म्हटलं तसं काहीतरी असावं इकडे. बघतो तर इकडे काहीच नाही. म्हटलं मामा, म्हटलं मी एकादशी नुकतीच चालू केली आहे, आणि म्हटलं आज एकादशीच आहे, म्हटलं आपण नाश्त्याला वगैरे कुठे काही थांबणार आहेत का नाही, किंवा काहीतरी खायला मिळणार आहे की नाही. म्हटलं एक सांगितलेलं मामांनी, का पुण्यामधून जेव्हा आपण निघतो ना, पुणेकर येतील, बिस्किटचे पुढे देतील. म्हटलं घेऊ नको, एकादशी आहे. तरी पण काही काही यांच्या बॅगा बघा, अख्ख्या बॅगेच्या बॅगा भरतात ते बिस्किट आणि त्या राजगिऱ्याच्या लाडून द्या. म्हटलं चला, आता दुपारचा मुक्काम कसं तरी पोहोचलो. तिथपर्यंत माझी अर्धी बॅटरी डाऊन झाली होती, कारण एकादशी होती, खायला काहीच मिळालं नव्हतं, फक्त पाणी आम्ही घेतलं होतं. म्हटलं चला आता दुपारी, म्हटलं आपल्यासारखा फराळ असेल तिथे, आपल्या दिंड्यांमध्ये कसा फराळ असतो, मजबूत एकदम फराळ. म्हटलं सुकामेवा तर नक्कीच असेल, पंढरपूरची वारी आहे ना, माऊलींची वारी आहे, ऐश्वर्य संपन्न वारी आहे, असं काहीतरी मिळेल आपल्याला तिथे. तेव्हा पहिला अनुभव आला दुपारच्या मुक्कामाचा. त्यांनी खिचडी दिली होती एवढीशी. आता बॅगेत तर काही नव्हतं, आणि घरून पण काय आणलं नव्हतं. मामा बोलले होते काहीच घेऊ येऊ नको, 100 रुपये असले तरी होऊन जाईल पूर्ण वारी. एवढीशी खिचडी. म्हटलं मामा एवढीशी खिचडी? हा, म्हटलं एवढीच खिचडी. म्हटलं परत येईल का? म्हटलं परत येईल का नाही मला नाही माहिती, पण आता भेटली तेवढी का. म्हटलं कशी बशी ती थोडीशी खिचडी मी पोटात घातली, आणि तेव्हा कुठे बरं वाटलं. म्हटलं मामा आता पुढचा प्रवास. मला खरं सांगतो तेव्हा माहित नव्हता की त्या एकादशीच्या दिवशी दिवेघाट असतो. तर तिथे सकाळी सांगितलं होतं त्यांनी की पुढे घाट आहे, पण तो दिवेघाट जो आपण नेहमी त्या रील्स मध्ये किंवा त्या पिक्चर मध्ये बघतो तसा दिवेघाट एकदम कठीण असा तो मार्ग आहे, आणि एकादशीच्या दिवशी तो पार करावा लागतो. तर माझी बॅटरी तर तिथेच डाऊन होती. खिचडी खाल्ल्यामुळे थोडस अवसान त्यावेळेला आलं होतं. आता म्हटलं खिचडी खाल्ली आहे, म्हटलं आता मामा घाट कधी चढायचा, घाट कधी चढायचा आपण. म्हटलं आता पुढच्या अर्ध्या तासात आपल्याला निघायचंय. मी अंदाज बांधला होता की आपण जर 2-2:30 वाजता मुक्कामाला आलोय, तर कमीत कमी 5 वाजता तरी आपण निघू, म्हणजे थोडा आराम, कारण माझा पहिला दिवस होता ना तो. म्हटलं थोडा आराम तेव्हा तरी मिळेल, पण नाही. 2:30 वाजता तिथे आम्ही खिचडी खाल्ली, आणि 2:45 आम्हाला तिथून निघावं लागलं. म्हटलं मामा एवढ्या लवकर? झोप पण नाही झाली, एकतर तुम्ही सकाळीच 2 वाजता उठवलं होतं, मला झोप नाही काय नाही. म्हटलं ही वारी आहे, ही अशीच असते. 2:45 वाजता आम्ही तिथून निघालो, आणि लगेच पुढच्या 15 मिनिटांमध्ये घाट. म्हटलं माऊली काय दिसत नाही. म्हटलं माऊली तर आपल्या सोबतच असली पाहिजे. तेव्हा मामांनी मला दाखवलं दिवे घाटाचा जो सर्वात वरचा टोक, म्हणजे कुठे आता जिथे पांडुरंगाची मूर्ती आहे. म्हटलं ती तिथे दिसते का तुला? जास्त गर्दी आणि ते टोक दिसतं का? म्हटलं हा, मग ते माऊलींच्या रथाच्या कळसाचं टोक आहे. म्हटलं एवढं लांब माऊली, तिथपर्यंत आपण कसं जायचं? कारण माऊलींचा रथ आणि आमच्या दिंडीचं अंतर जवळपास 1.5 तासाचं होतं. म्हटलं आता काय खैर नाही आपली. आता बॅटरी तर माझी डाऊनच होती, कसा बसा तो घाट चढला पुढे. मग आता त्या पूर्ण सोहळ्यामध्ये दिवे घाट आणि सासवड हे सगळ्यात मोठं अंतर आहे महाराज, बरोबर. आता मला काय वाटलं होतं, मी अंदाज करून चाललो होतो की जिथे आपली पालखी थांबते त्याच्या आजूबाजूलाच आपण कुठेतरी असू. प्रत्येकाचा अंदाज असाच असतो का नाही की जिथे पालखी थांबते, माऊलींचा रथ जिथे असतो, तिथेच आजूबाजूला कुठेतरी आपले तंबू असतील. म्हटलं तसं नाही. आता सासवडचा घाट जवळपास 6 वाजता त्या टोकापर्यंत आम्ही पोहोचलो, आणि पाऊस होता, अंधार पडत होता. माझी बॅटरी पूर्ण डाऊन, कारण मध्ये काही खायला नाही काय नाही, एकादशी होती. माझी बॅटरी पूर्ण डाऊन. म्हटलं आता करायचं कसं. आता मी मामांना विचारतोय, मामा आलं का सासवड? मामा बोलता हा काय इथे तो दिसला का पोल तुला?
म्हटलं हा पोल दिसतोय. मला पहिल्यांदा वाटलं हा चला आता जवळच आहे आणि आपण जाऊया, पोचू, आता थोड्याच वेळात पोचू. असं करता करता अर्धा तास चाललो. तोपर्यंत मी माझी बॅटरी टिकवून होतो, माझी शक्ती तोपर्यंत टिकून होती. कारण का मला माहित होतं ना अर्धा तासच चालायचंय. आता त्या अर्धा तासाच्या जिथे मामांनी ती खूण दाखवली होती तिथपर्यंत आम्ही पोहोचलो. म्हटलं आता मामा पुढे आलं का, म्हटलं मुक्काम नाही, म्हटलं आता फक्त माऊलींचा मुक्काम आलाय, मग आता पुढे तो तिकडे पोल दिसला का तिथंच आपल्याला जायचंय. असं करत करत मामांनी मला 5 पोल दाखवले, पण मुक्काम काय आला नाही. आणि शेवटी झालं असं, त्या मुक्कामावर पोहोचायला आम्हाला 9 वाजले. जे आम्ही चालतोय 6 वाजल्यापासून सासवडच्या मुक्कामी आम्ही 9. आणि खरी अवस्था सांगू का, तो मुक्काम येता येता माझ्या तोंडामध्ये, माझ्या मुखामध्ये एवढं मी राम 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 करत होतो ना, म्हटलं आता येईल मुक्काम, आता येईल मुक्काम, आता येईल मुक्काम. तर नाही. आणि एका मुक्कामावर आमचं असं झालं की 10 वाजता दिंडी पोहोचली. मला वाटलं की त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी चांगलं खायला मिळेल, पण तिथला मेनू सांगतो मी तुम्हाला. काय मला सांगा, लापशीवर तुम्ही कधी चवळीची भाजी खाल्ली का, रस्सा म्हणून? लापशीवर चवळीची भाजी तुम्ही खाल्ली का, रस्सा म्हणून? तर नाही. आम्हाला वारीमध्ये एक दिवस मला काय वाटलं हा मसाले भात आहे की काय, म्हटलं चला मसाले भातावर चवळी काहीतरी चांगलं भेटते आपल्याला, पण तसं नाही. ती होती. खाल्ल्यानंतर मला कळलं की बापरे ही लापशी आहे, आणि लापशीवर चवळी. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं जगायचं हे आम्हाला कोण शिकवत असेल ते म्हणजे वारी. जोपर्यंत बाबा मला शब्दांनी सांगत होते तोपर्यंत मला बरं वाटत होतं. जोपर्यंत माझ्या मनामध्ये अंदाज चालू होता वारीचा की वारी अशी असेल, तोपर्यंत मला बरं वाटत होतं. मग जेव्हा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला वारीचा, तेव्हा मला कळलं की वारी म्हणजे काय. आणि खरं म्हणजे जरी तुम्हाला एवढं सगळं सहन करावं लागत असेल, तरी जीवनाचा खरा सोहळा, खऱ्या सोहळ्याचा आनंद जर तुम्हाला कुठे घ्यायचा असेल तर तो म्हणजे वारीमध्येच तुम्हाला मिळतो. म्हणून वारी जी आहे, वारी वारी जन्म मरणाची वारी असं जे म्हणतो ना, वारीमध्येच आपल्याला आपल्या जीवनाचा खरा आनंद मिळतो. आणि हे झालं वारीचं लक्षण. वारीचं लक्षण म्हणजे काय की वारीमध्ये जीवनाचा आपल्याला खरा आनंद मिळतो. त्याचप्रमाणे तुकोबार या अभंगामध्ये संतांचं लक्षण आपल्याला सांगतात. संतांचं पहिलं लक्षण तुकोबार आपल्या पुढे मांडतात की चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. सिद्धांत काय पटवून द्यायचा तुकोबारांना की संतांपुढे कोणत्याही प्रकारचे अवगुण नसतात. त्यांच्याकडे जर काही आपल्याला मिळेल तर म्हणजे गुणच. मग ते गुण कोणासारखे असतात तर पहिले तुकोबारे म्हणतात की चंदनासारखे. तर चंदनाचा जर आपण विचार केला तर चंदनाकडे 3 गुण आपल्याला या ठिकाणी मिळतात. तर ते म्हणजे चंदनाकडे शीतलता असते. हा झाला चंदनाचा पहिला गुण. शीतलता आपल्याला कशामधून मिळत असेल तर ती चंदनाकडून मिळते. चंदनाचा दुसरा गुण म्हणते काय की चंदन स्वतः झिजतो पण दुसऱ्यासाठी चांगलं होतो. म्हणजे जेव्हा आपण गणगोळी जी असते आपली ती काय करते, आपण ती झिजावी लागते, ती झिजते आधी, आणि त्याचा उपयोग कोणासाठी होतो तर दुसऱ्यासाठी होतो. आणि चंदनाचा तिसरा आणि महत्वाचा गुण असं म्हणजे की चंदनाचा जो सुगंध आहे तो चंदन स्वतः तर सुगंध होतोच, पण त्या चंदनाचा सुगंध इतर झाडांना देखील लागतो. विठ्ठल चंदन कसं असतं तर ते चंदन शीतल असतं. चंदनाच्या ठिकाणी शीतलता गुण असतो. तुम्ही एक कढई घेतली आणि त्या कढईमध्ये जर तेल तापवलं, किती मोठी कढई घ्या, त्या कढईमध्ये जर तुम्ही तेल तापवलं तर जो खरं चंदन असतं ना, खरं चंदन, त्या चंदनाचा एक जरी थेंब तुम्ही त्या कढईमध्ये टाकला तरी ती पूर्ण तापलेली जी कढई असते ती कशी होते, शांत होते. आणि त्याचप्रमाणे आमचे संत जे असतात ते कसे असतात की संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. म्हणजे साधक जो आहे किंवा सामान्य मनुष्य जे संसार तापाने त्रस्त असतात, त्या संसार तापाने त्रस्त असलेल्या माणसाला जर शांत करण्याचं कार्य कोण जर करत असेल तर ते म्हणजे संत. विठ्ठल रामेश्वर भट्टांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की रामेश्वर भट्ट आणि तुकोबाराय यांच्या जीवनातला हा जो प्रसंग सांगितला जातो,
जेव्हा त्यांच्या अंगाला दाहकता निर्माण झाली, तो दाह शांत करण्यासाठी ते इंद्रायणीच्या डोहामध्ये बसले होते. पण माऊलींनी त्यांना काय सांगितलं की देहूमध्ये तुकोबाराय आहेत, त्या तुकोबारायांचं तुम्ही दर्शन घ्या आणि तुमच्या अंगी असलेला जो काही ताप आहे, जी काही दाहकता आहे, ती निवारण्याचं कार्य जर करत असेल तर ते म्हणजे तुकोबाराय. विठ्ठल विठ्ठल. दुसरा चंदनाचा गुण मी आपल्याला सांगितला, तो म्हणजे चंदन स्वतः जिस्त पण दुसऱ्यावर उपकार करतं. त्याचप्रमाणे संत जे असतात ते संत कसे असतात की ते स्वतः जिसतात आणि दुसऱ्यावर उपकार करतात. विठ्ठल विठ्ठल. केले उपकार सांगू काय, बाप न करी अशी माय. म्हणजे देह कष्टविती परोपकारे, जगाच्या कल्याणा संतांचा विभूती. देह कष्टवी चंदन ज्याप्रमाणे स्वतः जिस्त पण दुसऱ्याचं कल्याण करतं, त्याचप्रमाणे संत जे आहेत हे स्वतः जिजतात आणि दुसऱ्याचं कल्याण करतात. आणि तिसरा गुण मी चंदनाचा आपल्या समोर मांडला तर तो म्हणजे काय होता, तर चंदन जो असतो हा स्वतःचा सुगंध हा इतरांना देऊन त्यांना देखील सुगंधित करत असतं. म्हणजे चंदनाच्या संपर्कामध्ये जी काही झाडं येतात त्या झाडांना देखील सुगंधित करण्याचं कार्य जर कोण करत असेल ते चंदन करतं. त्याचप्रमाणे संत जे असतात, संत काय करतात की त्या संतांच्या संपर्कामध्ये जे जो साधक येईल त्या साधकाला आपल्याप्रमाणे करण्याचं कार्य जर कोण करत असेल तर ते म्हणजे संत. विठ्ठल. जसं चंदनाच्या ठिकाणी गुण आहेत त्याचप्रमाणे चंदनाच्या ठिकाणी काही अवगुण पण आहेत. बरं, मग ते अवगुण कोणते आहेत तर ते म्हणजे चंदनाचा जर आपण विचार केला तर चंदन मिळवण्यासाठी अतिशय कठीण आहे. म्हणजे चंदनाच्या झाडाचा जर आपण विचार केला तर चंदनाच्या झाडाच्या आजूबाजूला सापांचा विळखा असतो. म्हणजे तुम्हाला जर चंदन मिळवायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या कठीण प्रसंगातून तुम्हाला जावं लागेल. हा चंदनाचा पहिला अवगुण आहे. चंदनाचा दुसरा अवगुण असा आहे की चंदन फक्त ठराविक झाडांनाच सुगंधित करतं, त्या व्यतिरिक्त इतर झाडांना चंदन सुगंध करत नाही. आणि त्याच्यापैकी महत्वाचं उदाहरण म्हणजे बांबूची जी काही झाडं असतात त्या बांबूच्या झाडांना चंदन कधीच सुगंध करीत नाही. आपले जुने कीर्तनकार मस्त उदाहरण हे रंगवून सांगायचे. तर एकदा काय झालं, दोन वारकरी चालले होते आणि एका झाडाखाली ते बसले आणि नेमकं ते झाड होतं चंदनाचं आणि त्याच्या बाजूला होतं बांबूचं झाड. तर ते वारकऱ्यांकडे बांबूचं झाड त्या संतांकडे तक्रार करतं की म्हटलं हा चंदन जो आहे हा सगळ्या झाडांना सुगंध देतो, मग आम्हाला का नाही सुगंध देत, अशी तक्रार ते बांबूचं झाड त्या संतांकडे करतं. मग ते संत त्यांना काय सांगतात, ते चंदनाला सांगतात ते संत की बाबा तू का नाही याला सुगंध देत. तर ते संत किंवा तो चंदनाचं झाड आहे ते उत्तर देतं ते महत्वाचं आहे. म्हटलं मी याला सुगंधित करायला तयार आहे, पण हा बांबू कसा आहे बघा, याच्या गाठी बघा, हा कसा आहे. म्हटलं हा आतल्या गाठीचा आहे. आतल्या गाठीच्या लोकांना आम्ही कधी सुगंधित करत नाही, याची गाठ जेव्हा सुटेल तेव्हा आम्ही याला सुगंधित करू. विठ्ठल. आणि हे बांबू कसे आहेत, जर सुसाट्याचा वारा सुटला आणि हे बांबू जर एकमेकांना घासले ना, म्हटलं अख्खं जंगल जळून जातं, म्हणून आम्ही सुगंधित करत नाही. दोन बांबू एकमेकांवर जर घासले तर अख्खं जंगल जळून जातं. आणि बऱ्याच गावांमध्ये असेच बांबू असतात की जे एकमेकांवर घासत असतात, त्याच्यामुळे अख्ख्या गावाचा सत्यानाश. तर हे जे असतात, जे बांबू असतात आतल्या गाठीचे, यांच्या हे जर संतांच्या संपर्कामध्ये आले तर त्यांचं काय होतं, हेच संत त्या बांबूचा जर आपल्याला उदाहरण देतात आणि ते काय सांगतात आम्हाला की ह्याच बांबूचा आम्ही कशासाठी करणार उपयोग, ते म्हणजे पतकांसाठी. म्हणजे खऱ्या अर्थाने कल्याण जर बांबूचं म्हणजे कोणाच्या संपर्कात आल्यानंतर
आपलं जर कल्याण होत असेल तर ते म्हणजे संतांच्या. म्हणून चंदनाचे हात पाय हे चंदन, परीसा नाही हीन कोणी अंग. आपला सिद्धांत पटवून देण्यासाठी तुकोबारे अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये हे परीसाचं उदाहरण देतात. व संत कोणासारखे असतात तर हे परीसासारखे असतात. परीसाचा गुणधर्म काय की परीस कसं असतं की आपल्या संपर्कामध्ये आलेल्या लोखंडाचं सोनं करण्याचं कार्य जर कोण करत असेल तर ते म्हणजे परीस. आणि या परीसाचा जर आपण विचार केला तर परीस ज्याप्रमाणे त्यांच्या संपर्कामध्ये आलेल्या सगळ्यांचं जर सोनं लोखंडाचं जर सोनं करत असेल, तसेच संत देखील असतात. संतांच्या संपर्कामध्ये जो कोणी येणार त्याचं देखील परीसासारखं, त्याचं देखील लोखंडासारखं कल्याण झाल्यासारखं राहत नाही. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराजांचं चरित्र आपल्या सर्वांना माहिती आहे की नाथ महाराजांच्या संपर्कामध्ये गावबा, त्या गावबाची कोणत्याही प्रकारची योग्यता नव्हती. मग त्याला काही कळत नव्हतं, शिक्षण नावाची गोष्ट नव्हती. पण त्याने काय केलं की आयुष्यभर नाथ महाराजांची सेवा केली. आणि मग जेव्हा नाथ महाराजांनी समाधीचा निर्णय घेतला तेव्हा ते काय म्हणाले की राहिलेलं भावार्थ रामायण कोण असेल, कोण लिहिणार असेल तर तो म्हणजे गावबा. म्हणजे काय झालं, संतरूपी परिसाच्या संपर्कामध्ये आमच्यासारखे लोखंड गेले तर नक्कीच त्या परिसात त्या लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल या परिसाकडे देखील काही अवगुण आहेत. आणि त्यापैकी एक अवगुण म्हणजे काय की हे जे परिस आहे हे फक्त लोखंडालाच सोनं करतं. खापरा परिसत काय नेणे म्हणजे काय, खापर जे आहे, खापर जर तुम्ही परिसाच्या संपर्कामध्ये नेलं तर खापराला काही परिस सोनं करत नाही. हा झाला परिसाच्या अंगी असलेला अवगुण. त्याचप्रमाणे संत जे असतात, संतांच्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार असेल तर ते फक्त गुणच मिळतात. विठ्ठल चंदनाच्या ठिकाणी अवगुण आहेत, त्याच्यानंतर मग परिसाच्या ठिकाणी अवगुण आहेत. मग महाराज आम्हाला अजून एक काहीतरी उदाहरण द्या की त्या उदाहरणाच्या साहाय्याने आम्हाला कळतील की संत नेमके कसे आहेत. दुसरं चरण दीपा नाही पाटी पोटी अंधकार, 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 सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड.
चरणामध्ये तुकोबारे काय म्हणतात की दीपा नाही पाठी पोटी अंधकार आणि सर्वांगी साकर अवघी गोड. आपला सिद्धांत पटवून देण्यासाठी तुकोबारे तिसरं उदाहरण आपल्या समोर देतात, तिसरा दृष्टांत तुकोबारे आपल्या समोर मांडतात. आणि ते मांडत असताना ते असं म्हणतात की दीपा नाही पाठी पोटी अंधकार. हा जो दिवा आहे याच्या ठिकाणी काही गुण आहेत आणि काही अवगुण आहेत. या दिव्याचा जर आपण विचार केला तर दिव्याच्या अंगी असलेले गुण कोणते, तर हा जो दिवा आहे हा काय करतो, हा स्वतः पण प्रकाशित होतो आणि इतरांना पण प्रकाशित करतो. आणि त्याच्यानंतर दिव्याच्या ठिकाणी असलेला दुसरा गुण म्हणजे दिवा काय करतो की ज्या ठिकाणी अंधार आहे त्या अंधाराला घालवण्याचं कार्य जर कोण करत असेल तर ते म्हणजे दिवा करतो. आणि संत देखील हेच करत असतात. ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये हा अंधकार असतो, तो अंधकार म्हणजे कशाचा असतो, तर तो म्हणजे अज्ञानाचा अंधकार असतो. आणि तो अज्ञानाचा अंधकार दूर करण्याचं कार्य जर कोण करत असतील तर ते म्हणजे संत. म्हणून संत कसे झाले तर हे दिव्यासारखे झाले. म्हणजेच दिव्याचा पहिला गुण जो आपण बघितला तर ते स्वतः पण प्रकाशित असतात आणि इतरांना देखील प्रकाशित करतात. म्हणजेच काय, संत हे कसे असतात की ते स्वतःही आत्मज्ञानाने युक्त असतात आणि इतरांना देखील तसं होण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. म्हणजे अज्ञान रूपी अंधकार घालवण्याचं कार्य जर कोण करत असेल तर तो म्हणजे दिवा. म्हणून दिव्याची उपमा या ठिकाणी संतांना दिली आहे. पण ज्याप्रमाणे चंदनाच्या ठिकाणी काही अवगुण आहेत आणि परिसाच्या ठिकाणी काही अवगुण आहेत, त्याचप्रमाणे या दिव्याच्या ठिकाणी काही अवगुण आहेत. त्या अवगुणांचा जर आपण विचार केला तर दिव्याच्या ठिकाणी कोणते अवगुण आहेत, तर त्याच्यापैकी पहिला अवगुण म्हणजे काय की दिवा ज्या ठिकाणी असतो ती जागा कशी होते, तर ती काळी पडते. म्हणजे काजळी त्या ठिकाणी तयार होते. हा दिव्याच्या ठिकाणी असलेला पहिला अवगुण. दिव्याच्या ठिकाणी असलेला दुसरा अवगुण म्हणजे काय, दिवा काय करतो की जे साधन आहे, म्हणजे दिवा जळण्यासाठी काय लागतं आपल्याकडे, काय लागतं आपल्याकडे दिवा जळण्यासाठी, तेल लागतं, बरोबर, तेल आणि वात. हा दिवा काय करतो तर जी साधनं आहेत ज्याच्या जीवावर जो दिवा पेटत असतो, मेन म्हणजे तेल आणि वात, या दोघांना जर संपवण्याचं कार्य जर कोण करत असेल तर ते म्हणजे दिवा. म्हणजे हा झाला दिव्याकडचा अवगुण. दिव्याच्या तिसऱ्या अवगुणाचा जर आपण विचार केला तर दिवा कसा असतो, इकडून वारा आला की विझतो, तिकडून आला वारा की विझतो. म्हणजे पालट, बुद्धीचा पालट धरारे काही मागूत हा जाई जपू. म्हणजे दिवा कसा असतो की तुम्ही त्याला सांगितलं, आपल्याकडे बरीच अशी लोक मिळतात की तुम्ही त्याला सांगितलं नाही ह्यो बाबा चांगला आहे की लगेच चालला तिकडं. म्हणजे हवा आली आणि तो विझला. परत दुसऱ्या बाबाची हवा आली की लगेच तो तिकडे गेला, म्हणजे तिकडे पण विझला. परत चौथ्या बाबाची हवा आली की तो परत तिकडे चालला. म्हणजे काय होतं, हवा आली की तो दिवा विझतो. आणि दिव्याचा शेवटचा अवगुण म्हणजे कोणता, जर दिव्यावर तुम्ही पाणी शिंपडलं तर ते काय करतं की तर आवाज करून मग शेवटी विझतं. आपल्याकडे बरीच अशी माणसं असतात की जी नेहमी कोणतेही चांगलं कार्य होत असेल तर तेव्हा काय करतात, शेवटी मग तर आवाज करतात आणि मग ती माणसं काय होतात, विझतात. ही झाली दिव्याची अवगुण. पण संतांच्या ठिकाणी यापैकी एकही अवगुण मिळत नाही. आणि म्हणून संत कसे असतात तर हे दिव्यासारखे असतात. आणि चौथं आणि महत्वाचं उदाहरण तुकोबारे या ठिकाणी देतात की संत कसे असतात तर ते साखरे असते. मला सांगा, साखर आपल्या सर्वांना माहिती आहे. आता एवढी साखर माहिती आहे की ती आपल्या रक्तात उतरली आहे. म्हणजे काय, डायबेटीज आता प्रत्येक आपल्याला घरोघरी दिसतो. ती जी साखर जी असते ती वरून गोड असते आणि खालून कशी असते, कडू. बाजूनी गोड असते आणि या बाजूनी कडू नाही ना. तर साखर जी असते ही चारही बाजूनी कशी असते तर गोड असते. त्याप्रमाणे संत जे असतात, हे संत कसे असतात, ही सर्वांगाने निर्मळ असते. म्हणून या ठिकाणी साखरेचं उदाहरण देऊन तुकोबारे संतांचं महत्व या ठिकाणी सांगतात. पण या चारही ठिकाणच्या दृष्टांतामध्ये काही ना काही अवगुण असतात. पण संतांच्या ठिकाणी एकही कोणत्याही प्रकारचा अवगुण नसतो. म्हणून शेवटच्या चरणामध्ये ते असं म्हणतात
की तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. म्हणजे संत कसे असतात की त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा अवगुण तुम्हाला मिळणार नाही. जर संतांच्या गुणांचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला 12व्या अध्यायाचा विचार करावा लागेल. आणि 12व्या अध्यायामध्ये भगवंत असं म्हणतात की अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढ निश्चयः मय्यर्पित मनोबुद्धिर यो मद्भक्त समे प्रिय यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते चयः हर्षामर्षमयोग्य यो मुक्त सचमे प्रिय अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय यो न रिष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय. या 12व्या अध्यायामध्ये भगवंताने 1-2 नव्हे तर जवळपास 36 ही संतांची गुण आपल्या समोर मांडलेली आहेत. आणि या गुणांचा अभ्यास करूनच आपण या परमार्थ मार्गाला लागलं पाहिजे. आणि जो मी मुद्दा तुम्हाला प्रस्तावनेमध्ये मांडला होता की परमार्थ आपल्याला सफल करायचा असेल तर आपल्याला कोणाकडे जावं लागेल, कोणाच्या लक्षणांचा अभ्यास करावा लागेल, तर तो म्हणजे संतांचा. विठ्ठल थोडक्या मोठ्या भाषेत आपल्या समोर या ठिकाणी अभंगाचा चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे मी काही कोणी मोठा कीर्तनकार वगैरे नाहीये आणि चुकून मोजकी आम्हाला कधी एका दुसऱ्या ठिकाणी आमच्या स्टेटसला नसता महाराज आज या ठिकाणी उद्या त्या ठिकाणी परवा त्या ठिकाणी, तर तसं नाहीये. काही मोजकी प्रेमाची माणसं आहेत आणि त्यांचं आमंत्रण आल्यानंतर त्या ठिकाणी सेवा ही करावी लागते. माझा काही तेवढा मोठा अधिकार नाही, फक्त एकच आहे की माझ्या नावाच्या मागे एक खूप मोठं नाव लागलेलं आहे, त्याच्यामुळे ही सेवा करण्याची संधी मिळते. वास्तविक तेवढा अधिकार नाही आणि तेवढा अभ्यासही नाही, पण तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातीर 2 शब्द बोलण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न नेहमी करत असतो. आणि आज या सेवेसाठी आणि आपल्या भागातील एक उत्तम कीर्तनकार, त्यांचा पूर्ण आता महाराष्ट्रामध्ये गवगवा चालू आहे असणारे हरिभक्तपारायण जितेंद्र महाराज पाटील हे या कीर्तनाला उपस्थित आहेत. महाराज, तुमच्या अभ्यास एवढा आमचा अभ्यास नाही, पण तुमचाच ऐकून 2 शब्द तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि श्रद्धास्थान या बाजूला हरिभक्तपारायण जनार्दन महाराज पाटील अध्यक्ष आंबेगौडा परिसराचे, तसेच या बाजूला हरिभक्तपारायण माधवजी महाराज केशव कल्याण तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष, तसेच मार्गदर्शक हरिभक्तपारायण नाना आमचे या ठिकाणी आहेत. हरिभक्तपारायण विष्णू महाराज भंडारी यांचं देखील मार्गदर्शन नेहमी लाभत असतं. तसेच खजिनदार आमचे हरिभक्तपारायण दशरथ महाराज मोगरे सरवलीचे बाबा या ठिकाणी आहेत. आणि परिसरातील सर्व गुणवंत आणि नामवंत मंडळी या कीर्तनाला उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि ज्यांच्या मार्फत या ठिकाणी मला ही सेवा करण्याची संधी मिळाली, खरं म्हणजे मी त्यांना नाही म्हणत होतो, म्हटलं बाबा माझा काय तेवढा अभ्यास नाही, मी काय तेवढं बोलू शकत नाही, मी फक्त आता तयारी करतोय, जेव्हा होईल तेव्हा मी स्वतःहून तुम्हाला सांगेल की बाबा चला आपण या ठिकाणी एक सेवा करूया, पण आता सध्या तेवढी अभ्यासाची तयारी नाहीये. म्हणून पण तरीही प्रेमाखातर त्यांनी या ठिकाणी मला सेवेचं या ठिकाणी आमंत्रण दिलं. आमचे लक्ष्मण बाबा जे काकडा महर्षी, आमच्या भागामध्ये वैकुंठवासी शत्रुघ्न महाराज पाटील हे काकडा महर्षी झाले आणि या संपूर्ण भिवंडी विवाहामध्ये काकडा महर्षी म्हणून ज्यांना ओळखलं जातं आमचे लक्ष्मण बाबा आणि विलास मामा यांच्या आमंत्रणाने या ठिकाणी आलो. आणि तसंच ग्रामस्थ मंडळ खांडोळ, खरं म्हणजे एकदा आलो होतो ते म्हणजे पखवाज वाजवायला, ज्यावेळेला बाबा स्वतः मला या ठिकाणी घेऊन आले होते. हरिभक्तपारायण यशवंत महाराज पाटील सतकोटीकार यांची त्यावेळेला सेवा होती. त्यावेळेला मी आलो होतो, मध्ये मध्ये येत होतो, तेव्हा काही फक्त पखवाजावर बसायचो किंवा नंतर टाळ घेऊन उभं राहायचो, पण सेवेची संधी कधी मिळेल हा कधी विचार केला नव्हता. तरीही पूर्व पुण्याईने आणि भगवान श्री मारुतीरायांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी सेवेची संधी दिली, त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ खांडवळ आणि संपूर्ण ग्रामस्थांचे मी पुन्हा या ठिकाणी आभार
तसेच ज्यांच्या मार्फत ही जी सेवा आहे संपूर्ण भिवंडी परिसर किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या मार्फत आपल्या परिसरामध्ये आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल ज्यांचं चालतं तर म्हणजे हरिभक्तपरायण जगदीश महाराज ठाणगे. खरं म्हणजे मी त्यांना टाळ्या वाजवण्यासाठी नाही सांगणार तुम्हाला, फक्त एकच विनंती करेल, जशी आपण मंदिरामध्ये घंटा वाजवतो ना तसाच त्यांच्या युट्यूबला सबस्क्राईब करण्यासाठी तिथे देखील एक आपल्याला घंटेचं ऑप्शन आहे. आपल्याला फक्त काय करायचे, आज तुम्ही जाऊन मारुतीरायांची घंटा वाजवा म्हणजे मंदिरातली घंटा वाजवा आणि उद्या जाऊन तुम्हाला काय करायचं असेल तर त्यांची लिंक जेव्हा उद्या येणार कार्यक्रमाची ती लिंक जेव्हा आपण ओपन करणार, ती लिंक ओपन झाल्यानंतर तिथे फक्त एक टिचकी मारायची आहे की सबस्क्राईब होणार. मग तुम्हाला वाटेल की अरे बाबा या महाराजांचं कीर्तन चांगलं होतं, माझं नाही बरं का, इतर कोणी असतील. म्हटलं या महाराजांचं कीर्तन चांगलं होतं याचा अर्थ यांच्या चॅनलवर इतर महाराजांची कीर्तनं पण चांगली आपल्याला बघायला मिळतील. मग ती कशी मिळतील, मग आपल्याला काय करावं लागेल, तिथे बाजूला जो बेल असेल ना, बेल आयकॉन, घंटेचं चिन्ह, आपल्याला काय करायचं ते घंटेचं चिन्ह त्या ठिकाणी तिथली घंटा वाजवायचे. म्हणजे काय होईल की हा पण आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि मारुतीच्या मंदिरातली घंटा वाजवली तर मारुतीरायांचा पण आशीर्वाद आपल्याला मिळेल. तरी पुन्हा एकदा उपस्थित सर्व भाविकांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि झालेली सेवा ही वैकुंठवासी सद्गुरू गुरुवर्य शंकर बाबा शाळकर यांच्या चरणी मी समर्पित करतो आणि सेवेला फिरवतो. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल Brahmani Brahmani